नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी बाबा हरिनाथजी यांना नम्र अभिवादन करून आजच्या या एपिसोडची आपण सुरुवात करतोय. शंकर महाराजांचा 79वा पुण्यतिथी सोहळा आता सध्या शुक्रवारी आपण करणार आहोत. तर काका, आता त्यानिमित्ताने एक विचारायचं होतं की हे जे पुस्तक आहे याचा उल्लेख सतत आपल्या बोलण्यात येतो आणि ज्ञाननाथजींनी हे शब्दबद्ध केलेलं आहे त्यांचं पुस्तक. आणि त्या पुस्तकात एक वाक्य आहे महाराजांच्या बद्दल की अगदी छोटेखानी पुस्तक आहे, पण हे पुस्तक खूप अर्थाने पूर्णत्वाला गेलेलं आहे. तर या पुस्तकाची ॲक्च्युली निर्मिती कशी झाली, याच्या मागची प्रेरणा कोणाची होती, हे तुम्ही सांगू शकाल का? हो, सिद्ध. आदेश. जय शंकर महाराज. बाबा. शंकर महाराजांची पुण्यतिथी आता 79वी आहे. आणि पुण्यतिथी, जयंत्या, हे जे उत्सव आपण करतो हे आपण आपल्यासाठी निर्माण केले किंवा हे आपल्यासाठी करतो की त्या पुण्यात्माचे आशीर्वाद आपल्यावर राहावे, त्यांचं लक्ष आपल्यावर राहावं आणि आपलं जीवन कुठेतरी बदलावं म्हणून आपण या लोकांची जयंती पुण्यतिथी करतो. की मागच्या बऱ्याच एपिसोडमधून मी सांगितले की आपला वाढदिवस करतात कारण आपल्या आयुष्यातला तो कमी दिवस आहे म्हणून वाढदिवस करतात किंवा श्रद्धेखातर श्राद्ध करतात. पण ह्या लोकांची जयंती करतात कारण यांचं जन्म मरण, जन्माला येणं आणि देह ठेवणं हे त्यांच्या हातामध्ये असतं. त्यांनी ठरवलेलं असतं की आता ह्या जन्मात आपण हे कार्य करायचंय आणि हे पूर्णत्वाला गेलं की बरोबर दिवस, वार, वेळ हे ठरवून त्यांचं देह ते ठेवतात. किंवा चांगला जन्म त्यांना घ्यायचा असेल तरी सुद्धा ते चांगलं घर, उपासनेतलं घर किंवा ती कूस ज्याच्यात जन्म घ्यायचा आहे ती कूस सुद्धा चांगली पाहिजे असं बघून, तो काळ वेळ बघून ते जन्म घेतात. म्हणून त्यांच्या जयंत्या आपण साजरा करतो, पुण्यतिथी साजन करतो कारण ते पुण्यात्मे आहेत, ते चार्ज आहेत, दैवी शक्ती आहे म्हणून त्यांच्या आपण पुण्यतिथ्या करतो. आणि ते दिवस आपल्या लक्षात राहावेत. नाही तर वडिलाचं श्राद्ध कधी असतं हे आपल्याला माहीत नसतं कारण जन्म दिला, संपलं, मिटला. परंतु इथं तसं नाही आहे. इथं आपले जीवन घडवतात आणि पुढचे जन्मोजन्मी जीवन घडवत असतात त्यांनी हातात हात घेतल्यावर. त्याकरता त्यांच्या पुण्यतिथी करणं हे महत्त्वाचं असं. आता जन्माच्या बाबतीत आपण जर विचार केला तर नेहमी मागे मी बोलत आलो की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ हे कधी बघू नये कारण तुम्हाला त्याच्यामध्ये अनंत लहरी दिसतील. कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल, अनंत लहरी दिसतील. आणि या प्रत्येक सिद्ध पुरुषाच्या बाबतीत या गोष्टी घडतात की लोक त्याच्याकडनं जे आपल्याला घ्यायचंय तत्वज्ञान, चांगल्या गोष्टी, त्या न घेता नको त्या गोष्टीवर, त्याच्या जन्माच्या, त्याच्या घराच्या, त्याच्या संसाराच्या, ह्या गोष्टीवरच सगळे उद्योग करत असतात. त्याच्या प्रॉपर्टीवर हे उद्योग, काही गरज नाही. तुम्हाला त्यांनी काय दिले, काय सांगितले, तुमच्या जीवनात काय बदल केलाय हे बघणं महत्त्वाचं आहे. तो जन्माला कुठं, कसा, कुठल्या जातीत हे लक्षात घ्या. आणि सायंटिफिक दृष्ट्या जर विचार केला की ह्या बाबतीत वडील, मी सुद्धा बोलायचो बऱ्याच वेळेला किंवा अनेक लोकांची माझ्या चर्चा होतात की नॉर्मल विचार आहे की कुठलाही माणूस आकाशातून टपकून पडत नाही. बी रुजलं, फळ आलं, खाली पडलं तरी त्याचं बी खाली रुजलेलं असतं. मग त्याला गर्भधारणा कुठं होते? भूमीच्या गर्भामध्ये. त्याशिवाय ते निर्माण होत नाही, त्याचा आनंद मिळत नाही. त्याप्रमाणे ही मंडळी कुठं
प्राण्यांच्या शरीरात सुद्धा जन्म घेतील. मच्छीनंतरचा जन्म मच्छीमध्ये झाला, त्याच्यामध्ये जन्म घेतील. काही ह्याच्यात जन्म घेतील, इतर जातीमध्ये जन्म घेतील. परंतु कुठलाही माणूस हा असा येऊन टपकला तयार होऊन असं कुठेही झालेलं नाही. हे सायंटिफिक दृष्ट्या आहे की कुठे गोरक्षनाथांनी त्यांचा जन्म गर्भातून, भूमिगर्भातून झालेला आहे, म्हणजे गर्भच येतो. साधं तुम्ही म्हणाल आकाशातून पाणी पडतं, अरे पण ते ढग हे गर्भच आहे, त्या गर्भातूनच पाणी निर्माण होऊन पडतं. म्हणजे कुठलीही गोष्ट निर्मिती होते ती गर्भातून निर्मिती होते. त्यामुळे हे पहिलं लक्षात घ्यावं की हे संत सत्पुरुष असले तरी त्यांना कुठली तरी कुस ही घ्यावी लागते. आता कुठल्या तरी कुशीत जन्म घेऊन ते कुठं बाहेर पडी घ्यायच्यात असतील, म्हणजे बाहेर ठेवलं असेल आणि त्यांचे ते निर्माण ह्या घरामध्ये आले असतील तर ती गोष्ट वेगळी. परंतु प्रत्येक जीवाला, गोष्टीला हा गर्भ हा घ्यावाच लागतो. फक्त ज्या आयोनी संभावाने जे निर्माण होतात त्यांची गर्भधारणा भूमिगर्भ किंवा अशा गोष्टीतून होते, मच्छीच्या ह्याच्यातनं, अशा ह्याच्यात. पण गर्भधारणा ही घ्यावीच लागते कुठं ना कुठे, त्याशिवाय निर्मिती नाही. त्यामुळे शंकर महाराज यांनी सुद्धा कुठंतरी जन्म घेऊन मगच ते निर्माण झालेले आहेत. फक्त ही लोक त्यांचं मागचं पान पूर्ण झालेलं असतं आणि त्यांच्या मनात जगाच्या कार्याकरता निर्मिती घ्यायची असते, कार्य म्हणून ते कुठंतरी जन्म घेतात. आता महाराज बऱ्याच वेळेला आमच्याशी बोलताना म्हणायचे की मी सफाईवाला आहे. आता सफाईवाल्याचा अर्थ काय करायचा, काय धरायचं? सफाईचं काय धरणार तुम्ही? नुसतं मी सफाईवाला आहे. मग चेष्टा मस्कर आम्ही त्यांना म्हटलं सफाईवाला म्हणजे काय? सफाई तर तुम्ही करताच, फार म्हणजे पुरे आयुष्याची सफाई करून टाकता. पण काय? मग ते हसासं चेष्टा मस्कर वरचे म्हटले देवानी 2 जाती निर्माण केल्यात, ब्रह्मदेवानी पहिल्या, त्यातून निर्मिती बाकीची. हे मजेची गोष्ट आहे की पहिला न्हावी आणि दुसरा ब्राह्मण, हे 2 जाती निर्माण केले. आणि दोघांच्या हातात, एकाच्या हातात वस्त्र दिलंय आणि वाटी दिली आणि पाणी, एकाच्या हातात पळी भांडे दिले आणि पाणी दिलंय की माणूस जन्माला आला की तू त्याच्यावर संस्कार करायचे आणि तू साफ करून टाकायचं जन्मापासून मरेपर्यंत. ते नाभिकाचं काम. म्हणून बारकाईने बघितलं तर जन्मापासून आल्यापासून आपल्याला नावी आणि ब्राह्मण हे दोघी जन्मापासून ते अगदी स्मशानापर्यंत लागतात. त्यामुळे ते हसत हसत सांगायचे, त्यामुळे मी असाच एवढंच म्हणायचे. पण त्याच्या काही उकली आहेत त्या आता नंतर होतात त्या ह्याच्यात, आणि त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात की उद्या त्यांच्या वंशजांनी येऊन सांगितले इथं की महाराज आमच्या ह्याच्यात होते, तर ठीक आहे, असू शकतील, त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची नाही. कारण असा कुठलाही माणूस म्हणू शकत नाही की हा माझा वडील आहे म्हणून, काहीतरी त्याला प्रूफ असतं, त्या होऊ शकत नाही. परंतु असणाऱ्या काही माणसांना भीती असते की यांनी इथं अधिकार सांगितलं तर, हे पुन्हा ताब्यात घेतलं तर होऊ शकतं. कारण तर सोलापूर आमच्या हरिनाथजींच्या गुरूंची समाधी आहे. आता त्यावेळेला आम्ही तिथं गेलो होतो, तिथे जे बघणारे राहणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला हाकलून लावलं. त्यांना म्हटलं आम्हाला अधिकार सांगायचा नाही, आम्हाला जमीन नको, आम्हाला काही नको, त्यांच्याकडनं जे पाहिजे ते आम्हाला मिळालं आहे, की हे सुद्धा आहे, हे काही कायमस्वरूपी राहणार नाही, हे खलास होणार नाही. पण त्यांनी जे आम्हाला संस्कार दिलेत गुरुकर्मी ते कायमस्वरूपी, तुम्ही घाबरू नका, फक्त समाधीला दर्शन घेऊन आम्ही जातोय. म्हणजे या भीतीसुद्धा त्यांच्या ह्याच्यात असतात, कारण त्यातून प्रॉफिट त्यांना कमवायचं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. परंतु शंकर महाराजांनी चांगल्या गोष्टी काय सांगितल्या, त्यांनी तत्वज्ञान काय सांगितलं, ज्ञानेश्वरीतून काय सांगितलं, दुसऱ्याच्या मुखातून त्यांनी काय सांगितलं, या गोष्टी घेण्याच्या आपल्या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे चमत्कार किंवा त्यांच्यापासून काहीतरी मिळावं या गोष्टी बघून तुम्ही जाऊ नका. आता ह्या पुस्तकाची निर्मिती जी आहे ती त्याच्याकरताच केलेली, की म्हणून त्यांनी सांगितलंय की ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात ह्या कुठं जमा करून लिहिलेल्या नाही आहेत, त्या प्रत्यक्ष वडिलांनी अनुभवलेल्या गोष्टी आहेत
की त्यांनी शंकर महाराजांचे सेवा केली इतके वर्ष, त्यातून त्यांना काय मिळालं. रावसाहेब मेंढाणकडे गेले, त्यातून काय मिळालं. सातारकडे गेले, त्यातून काय मिळालं. मामा ढेकळ्यांकडनं काय मिळालं. अशा अनेक व्यक्ती आहेत. उपळेकर महाराजांकडनं काय निघालं. अशा अनेक व्यक्ती, त्यातून त्यांना काय बोध मिळाला, महाराजांनी त्यांच्या थ्रू काय दाखवलं, या प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टी ह्या पुस्तकामध्ये जिवंत स्वरूपात लिहिलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक पहिलं नव्हतं. त्यावेळेला आम्ही समाधीवर जायचो, दर्शन घ्यायचो, यायचो. बाकी महाराजांवर कुठलीही पुस्तकं नव्हती. फक्त शंकर गीता हे पुस्तक अघोरींनी लिहिलं होतं. आता बरेच लोक मला विचारतात की शंकर याच्या पुस्तकामध्ये दादांचं नाव कसं नाही, महाराजांचं नाव कसं नाही, बापूचं. आता महाराजांचा जर विचार केला तर आज 148 ते 150 वर्षाचं आयुष्य आपण हे सांगतोय. हा सागराचा कोपरा आहे. अजून आतमध्ये काय काय दडलंय हे कोणालाही माहीत नाही. आणि यांची जन्म, मृत्यू आणि त्यांनी केलेली कार्य ही बरीचशी गूढ असतात, ही कोणालाच कळत नाही. त्यामुळे जी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात तीच आपण इथं मांडू शकतो. पण तो अथांग समुद्र आहे. आणि अजून सुद्धा पहिल्या सोलापूरच्या 100 वर्षात किती जण त्यांना भेटले असतील, किती जणांना त्यांचे अनुभव आले असतील, त्यांना किती जणांचे अनुभव आले असतील, हे आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला अहंकारही करून चालत नाही की शंकर महाराज हे फक्त माझेच आहेत आणि मला शंकर महाराज माहितीत, बाकी जगाला माहीत नाही. असं नाही की हे गुलाबाचं फूल आहे, हे आपल्याकडं आलंय, आपण त्याचा श्वास घ्यायचा, आनंद घ्यायचा, भ्रमर राहायचा, आपण फक्त त्यातला आनंद घ्यायचा. पण फूल न टाकता ते आपल्या जीवाशी बाळगून ठेवायचं, आपल्या मनात ठेवायचं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याप्रमाणे आमच्या वडिलांनी हा विचार करून ज्या वेळेला स्वतः डॉक्टर धनेश्वर हे महाराजांचे पट्टशिष्य, आता पट्टशिष्य ही सुद्धा उपाधी आपण त्यांना लावलेली. ते कधी महाराजांचे मी पट्टशिष्य किंवा महाराज हा माझा शिष्य असे म्हणले तरी असं प्रत्यक्ष म्हणत नव्हते. ते म्हणायचे तुझा गुरु वेगळा आहे, मी मार्ग आक्रमण करण्यामधला दगड आहे, तुला माहिती देणारा. पण गुरु तुझा जो आहे तो 800 वर्षापूर्वीचे गहिनीनाथ आहे आणि गहिनीनाथांनी तुला दीक्षा दिलेली आहे. त्यामुळे एकदा गुरु केला तर गुरु, आणि ते एकदा नाथांनी हातात घेतला की जन्मोन जन्मी ते सोडत नाहीत. ते कनेक्टिंग सुद्धा त्या याच्यातच करून देतात. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव सुद्धा करून दिली. त्यांना प्रत्यक्ष नेऊन दाखवलं महाराजांनी की कुठं तू बसत होता, कुठं काय होता, तो दगड सुद्धा त्यांनी बघितला. आणि तिथून सगळी सुरुवात झाली. पण फक्त मेहर बाबा सुद्धा म्हणायचे की तुझा गुरु वेगळा आहे. नाहीतर हल्लीच्या ह्याच्यात गुरु शिष्यांना ओढतात, कसं फसवता येईल, कसं गुंडळता येईल, कशी प्रॉपर्टी घेता येईल, शिष्यांचा फायदा आपल्याला कसे घेता येईल. आणि शिष्य म्हणतात गुरुला फसतात, काही न करता उद्योग. हे असे गुरु शिष्य काही उपयोगाचे नाही. हे जादूगार आहेत आणि जादूगारांनाच आपण बोसतो. बघतो आपण की कुठे गंधकाचा घडा टाकायचा, त्यातनं पाणी टाकलं की फिरवायचं, नुसतं झाला महाराज तो. असं नाही आहे. यांच्या ज्या कला आहेत फार वेगळ्या आहेत. हे स्वतःच अग्नी स्वरूप आहेत, ज्योती स्वरूप आहेत, वायू स्वरूप आहेत. याच्यातून ही निर्मिती आहे. त्यामुळे यांच्याबद्दल बोलू शकत नाही आपण काही पण. अतर्क आहेत ते. त्यामुळे ज्या वेळेला डॉक्टर धनेश्वर म्हणले की अरे महाराजांबद्दल लोकांना माहिती नाही आहे, की महाराजांकडे लोक जे बघतात एक दारुडा वेडा या पद्धतीने बघतात, तर त्याची माहिती जी योग्य आहे ती लोकांना झाली पाहिजे. आणि त्यामुळं तू त्यांच्याबरोबर 12 वर्ष काढलेली आहेस आणि त्यांच्या कला सगळ्या तुला माहीत आहे. तुझ्याशी बऱ्याच वेळेला सगळ्या लोकांचे कॉन्टॅक्ट संभाषण झालेले आहे, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. तर हे पुस्तक अधिकाराने तूच लिहू शकतोस आणि ती कृपा महाराजांची आहे.
तर हा महाराजांचा आदेश समजून हे पुस्तक लिखाण तू चालू कर, हा डॉक्टर धनेश्वरांनी माझ्या समोर वडिलांना दिलेला आदेश आहे. आणि त्यानंतर बापू म्हणले की आता तुमचा आदेश म्हणजे महाराजांचा आदेश, तुमच्या तोंडातून महाराज बोलले, त्यामुळे आता हे कार्य मी पुढे चालू करतो, त्याच्यात तुमचाही आशीर्वाद जाऊ द्या महाराजांचा. असं म्हणून जे आमच्याकडे गोखले पिता पुत्र येतात, गोखले, अरुण गोखले आणि गोविंद गोखले, गोविंद गोखले गेले तर अरुण गोखले लिखाण करतात अजून सगळं, ते येऊन बसायचे. त्यांना वडिलांनी सांगितलं असं असं आपल्याला हे चरित्र लिहायचं. त्यावेळेस त्यांना आनंद झाला. ते म्हणले आम्ही मठावर जातो, पण शंकर महाराज कोण, काय, कुठून आले, कुठून निर्माण झाले, कशासाठी आले, दारू म्हणजे काय, हे अशी अवस्था का होती त्यांची, अष्टावक्र का झाले, हे प्रश्न आमच्या मनात घोंगत होते. पण विचारायचं कोणाला, हा प्रश्न आमच्या पुढे होता. पण आज त्याला वाट तुम्ही करून दिलीत, आणि ती वाट आम्हाला, आमचे प्रश्न हे तुमच्याकडनंच आम्हाला सोडवायचे. तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही लिखाण करतो. त्याप्रमाणे वडील आमचे सांगत जायचे बसून. असे डोळ्यासमोर जसं सिनेमा जातो, दृश्य जातो, तसे ते दृश्य समोर उभं राहायचं, आणि समोर उभं राहून ते दृश्य सगळं जिभेने आपल्या वाचेने उतरवायचे, आणि ते डोक्यातून सगळं लिखाण हे पिता पुत्र करायचे, आणि लिखाण करून हे पुस्तक निर्माण झालं. अजून याची प्रस्तावना कोणी लिहिली याबद्दल शंका आहे, की अरुण गोखलेने विचारलं, तोही म्हणतो मलाही शंका आहे. म्हणजे लेखक असून तो म्हणतो मलाही शंका आहे. कारण का त्या प्रस्तावनेत खाली नाव नाहीये कुठं, काहीच नाहीये. त्यामुळे हे पुस्तक निर्मिती त्याच्यामुळे झालेले आहे. आणि आज हजारो नाही लाखो लोकांनी हे पुस्तक वाचलेलं आहे. संत कृपेकडनं हे पुस्तक छापलेलं आहे. आपण अधिकार आपल्याकडे आहेत सगळे. आपण ते पुस्तक छापून आता 18वी आवृत्ती याची मी काढली. पण हे पुस्तक बाहेर मी कुठेही विकायला ठेवलेलं नाहीये. माझी जेवढी पुस्तकं दादाने लिहिलेली ती तुम्हाला कुठल्याही दुकानात विक्रीला मिळणार नाही. कारण ते म्हणले याच्यावर कुठेही आपल्याला धंदा करायचा नाही. ज्याला तहान लागेल तो विहिरीजवळ येईल, पाणी मागेल, तेव्हाच त्याला पाणी द्यायचं. तहान लागली म्हणून विहीर त्याच्याकडे जात नाही. जो तहानेल तो विहिरीकडे येतो. त्याप्रमाणे खरा आध्यात्मिक ओढीचा माणूस येईल आणि त्याला पटेल त्याला त्याच्याचकडे हे पुस्तक द्यायचं. त्याशिवाय हे पुस्तक बाजारात कुठेही विकायला म्हणून ठेवायचं नाही. त्या पद्धतीने या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. त्या याच्यात की मी जे काय काय अनुभव केले ते लिहिलेले. काका या पुस्तकामध्ये एक मोतीवाले लागूंचा रेफरन्स आहे, आणि त्याबद्दल म्हणजे फक्त ह्याच पुस्तकात थोडीफार माहिती आणि शंकर लीलामध्ये आहे. तर तुम्हाला काय काय माहिती आहे याबद्दल? आता पुस्तकातून आणि वडिलांनी जी माहिती दिली आणि प्रत्यक्ष बाहेरून तो वाडा मला दाखवला महाराजांनी त्यावेळेला, की महाराज मेहेंदळे वाड्यातून, कारण महाराजांची, शंकर महाराजांची एवढी ओढ होती त्यांना की महाराजांची गाठ झाल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही, की आज देवाचं दर्शन घेतलं नाही असं त्यांना वाटायचं. त्यामुळे पहिले बाबा हरणेजींकडे गुरुकडे जायचे आणि मग महाराजांकडे, हा त्यांचा नित्यक्रम असायचा. गुरूंना मात्र सोडलं नाही. नाही तर अलीकडचे शिष्य गुरूंना पहिलं सोडतात, दुसरा भेटला की चालला, पहिलं संपला. पण नेहमी पायरीला विसरायचं नसतं, कळसाचं दर्शन घेतलं तरी. त्याप्रमाणे त्यांच्या शेवटपर्यंत ती वृत्ती होती की साध्या साध्या माणसाला होतं ते विसरायचं नाही. ते मेहेंदळे वाड्यात पहिलं त्यांच्यावर जे संस्कार घडले रावसाहेब ताईसाहेब मेहेंदळ्यांकडनं, हे अतिशय महत्त्वाचे. त्यांचं जीवन बदललं मेहेंदळ्यात वाड्यात सगळं महाराजांमुळे याच्यामुळे. त्यानंतर पुढं मेहेंदळे वाड्यातून ते अनेक ठिकाणी जायचे, मामा ढेकळांकडे जायचे, मुंबईला जायचे, सगळीकडे जायचे. त्याप्रमाणे असेच एक दिवस गेले आणि म्हटले, त्यांना वाटलं की महाराज असतील आता वाड्यामध्ये, आपण जाऊ. वाड्यामध्ये गेले, वाड्यामधनं गेले, अरे ते बहुतेक रावसाहेब म्हणले ते ढेकळांकडे असते. मग हे लगेच मधल्या बोळाने ढेकळांकडे गेले. आता ढेकळांचं घर म्हणजे तुळशीबाईचं जे इकडचं दार आहे, म्हणजे मारुतीचं मंदिर आहे इकडं, अंबारास औषधालय दुकान बिकान आहे,
बावणे चौकातनं येतो. तिथं वक्रू परांजपे म्हणून आहेत, डॉक्टर परांजपे काळ याचे, तर त्यांचा वाडा आहे. तिथं हे मामा मामी राहायचे, भाडे 2 खोल्या त्यांचे होते. ते परांजपेंचा वाडा तो. आणि त्यानंतर ते तिथं आले, विचारलं. ते म्हणले, अरे महाराज थोडं तू नाराज होऊ नकोस, चहा पी, महाराज भेटतील तुला. ते बहुतेक लागून गड आहेत म्हणले. ते म्हणले चहा बी नको, नाही म्हणले प्रसाद चहा आहे. चहा घेतला महाराजांनी. तसेच जे पळत सुटले त्या मधल्या बोळातून, चौकातून, लक्ष्मीकडनं आपळून चौकात ते त्या बरोबर सांगायचं म्हणजे झांजले विठ्ठल मंदिर आहे. झांजले विठ्ठल मंदिर लक्ष्मी रोडला शनिवारच्या पुढे गेलं, त्याच्या अपोजिट साईडला एक मोठा वाडा होता. तो लागूनचा वाडा, मोतीवाले लागू. आता हे मोतीवाले लागू जसे कन्हैलाल सराफ येते तसे मोतीवाले लागू हे प्रसिद्ध आहेत मोत्या. आणि त्यावेळेस त्यांचं दुकान हे वाड्यातच होतं. वाड्यामध्ये हे गेल्यानंतर तो ओळखत तर होते सगळे जण, कोणी अडवतच. गेले, बसले, म्हणले महाराज आहेत का? म्हणजे आहेत म्हणले. ते एका साईडला गाड्या बिऱ्या टाकलेल्या सगळ्या, कोणी गिरायकाला त्यांना दाखवायला, बारीकशा त्या टूल्स कवर सगळी, फोन जिथल्या तिथं सगळे अशी लवाजमा होता सगळा. आणि आतला एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये लोट ठेवले होता, टक्क्या गाद्या, तिथं महाराज पाऊडले होते. आणि 2-3 मंडळी तिथं बसली होती. आणि मग यांना काय विचारणं इथे भानगडने उभं राहण्याचे, कारण घरातल्यासारखं होतं. गेले तिथं आणि बसले. त्यांच्या 2 जण जे होते त्यांच्या चर्चा चालल्या होत्या की एक सुरवार झब्बा इथे घातलेले आणि एक साधारण मुसलमानी ड्रेस, वरची मुसलमानी टोपी, नंतर मग सुरवार झब्बा, तोंडामध्ये पान, अशी व्यक्ती होती. आणि म्हणजे मुसलमान व्यक्ती महाराजांकडं काय करते, हा प्रश्न त्यांना पडला. काय तर बसरे म्हणले, बापे बसरे. मग बसरे वडील म्हणले, त्यांची चर्चा चालली होती. तर ते अध्यात्मावर चर्चा करत असताना खान साहेब जे होते त्यांची बाबूगणू चौक डेक्कन वॉच कंपनी म्हणून दुकान होतं. त्या दुकानात मी गेलेलो आहे, म्हणजे पहिलं घड्याळ मी तिथं घेतलेलं आहे डेक्कन वॉच कंपनीमध्ये. 600 रुपये, म्हणजे हे 1987 सालची 86 सालची गोष्ट आहे. कारण तिथं त्यांनी काळे नावाचा एक मुलगा त्यांच्याकडे कामाला होता, खान. आणि तो इतका इमानदार मुलगा होता अतिशय. आणि शेवटी त्यांना पोरबाळ कोणी नव्हतं, म्हणून त्यांनी ह्या मुलालाच हे दुकान नावावर करून टाकलं. म्हणजे मन किती मोठं त्यांचं. ते काळ्यांची माझी मैत्री खूप होती. मी दुकानात जाऊन बसायचो, गप्पा मारायच्या. ते म्हणले, अरे खान साहेबांचे माझ्यावर उपकार आहेत. आज कोण सख्खा भाऊ बाप सुद्धा सोडत नाही काही, पण त्यांनी अख्खं दुकान मला दिलं. म्हणले मी संसारी. त्यांचा बंगला महात्मा हाऊसिंग सोसायटीमध्ये बंगला आहे, कारण त्या बंगल्याचं इलेक्ट्रिकल काम सगळं मी स्वतः केलं. त्यामुळे त्यांचं माझं येणं जाणं असायचं. त्यावेळेला मेंदळ वाड्यात हे खान साहेब येऊन बसायचे आणि महाराजांची चर्चा चालायची. तर ते म्हणले की महाराज, त्यांना पहिलं विचारलं महाराजांनी की तू नमाज पढतोस का? तू मुसलमान आहेस, तर मुसलमानामध्ये 5 नमाजी आहेत म्हणले, तर 5 नमाजी तू पढतोस का? किंवा जे नियम मुसलमानांचे ते पाळतोस का? तर म्हणले, नाही मी काही पाळत नाही. तर असं नाही म्हणले, माहिती करून घेतली पाहिजे आपल्या आपल्या ह्याच्यात. मग ते काही करत असताना महाराजांना त्यांनी प्रश्न केला की महाराज, खरा नमाजी कोण? खरा नमाजी कोण, कसा ओळखायचा असतो? एवढं विचारलं त्यांनी. त्यावेळेला महाराज हसले. त्यावेळेला ते म्हणले की खरा नमाजी कसा असतो ते मी तुला सांगतो. त्यांचं हास्य म्हणजे पिसाट हास्य असायचं. स्मिता पिसाट हसायचं. पिसाट असून ते खुबीने उदाहरणासह उत्तर द्यायचे. ते काय म्हणले, उभा आडवा वागतो, गुडघ्यावर पडतो, म्हणजे तो नमाजी होत नाही. म्हणजे कर्माने तो नमाजी होत नाही, त्याला नमाजी म्हणता येत शारीरिक नाही. क्रियेने होत असेल पण कर्माने जो कुठल्याही कृतीला माजत नाही, बरं का तरुणाची, जो कुठल्याही कृतीला माजत नाही, ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप झाला आहे, तो खरा नमाजी. न माजणारा, अल्लाशी एकरूप झालेला, तो नमाजी. कळलं का? आणि मोठ्यांदा हसले. तोच मुद्दा पकडून
लागू चटकन महाराजांना विचारलं त्यांनी की गुरु शिष्य आपल्या गुरुला की आपल्या ह्याच्यात असे नमाजे आहेत का? आपल्या हिंदू धर्मामध्ये नमाजे कसं ओळखायचं असं लागूंनी प्रश्न केला मुसलमान त्याचा. तेव्हा ते काय म्हणले की जो शिष्य आपल्या गुरुला सर्व वृत्तींचा ऱ्हास करून स्वतः समर्पित होतो तो आपल्याकडचा नमाजी. पुन्हा मी वाचून दाखवतो की जो शिष्य आपल्या गुरुला सर्व वृत्तीचा ऱ्हास करून स्वतः समर्पित होतो तो आपल्याकडचा नमाजी. आणि ज्ञानेश्वरी आण तुला नमाजी दाखवतो. म्हणून महाराजांनी ज्ञानेश्वरी काढायला लावली मध्ये नमाज आहे. आणि त्यांनी ज्ञानेश्वरी आणली आणि ते म्हणले की 398 नंबरचं पान काढा आणि त्याच्यामध्ये महाराजांनी लिहिलंय मग समाधी अव्यतथा तया भोगावी वासना यया ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदली मिनी. मिनी म्हणजे मौनाने. लागुनी ओव्या वाचला त्याचा आशय सांगून महाराज पुढे म्हणालो मी नाही ही गोरक्षनाथांनी दिलेली मुद्रा जो तंतोतंत अंमलात आणतो तो आपल्या धर्मातील नमाजी. पटलं का? असं म्हणून ते एकदा खटगदा हसले आणि खूप बोलणं आलं. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांनी त्यावर कळस चढवला. भारावून जाऊन आम्ही तिघे नतमस्तक झालो. चहा आणला. मग नेहमीप्रमाणे चहा घेतला तिथे त्यांनी. बुक्क्या मारल्या, चापट्या मारल्या. त्या आले की आम्हालाही हाणायचे, आम्हालाही शिव्या द्यायचे बऱ्याच वेळेला. म्हणजे आम्हाला सुद्धा पासून शिव्या दिल्या. म्हणजे आमची कुठेतरी आंतरिक उपासना चालली ही त्यांनी दाखवून दिली त्या ह्याच्यातनं. आणि त्या हास्य अवस्थेत निर्लेप अवस्था होती. तो स्पर्श, ते हास्य, ती कूर्मदृष्टी आपल्या जीवनाला काही निराळी जोड मिळाल्याचा आनंद प्राप्त करून घ्यायची असते. माझ्याकडे पाहून ते लागून म्हणले हा बाप्या, बेबीच्या वाड्यातला मुलगा. महाराज ताईसाहेबांना बेबी म्हणत असत. बेबी नाही आली का रे तुझ्याबरोबर? मी भेटायला आलो 2-3 म्हणून महाराज म्हटले की मी 2-3 भेटायला आलो. तुमची माझी गाठ पण कोण नमाजी कोण हा त्यांना तिथं सांगितलं. आणि मराठीतला नमाजी कोण हे तिथं त्यांना समजलं. ही मोतीवाले लावूनची इथली घटना घडली. आता मी जे मगाशी म्हणलं की हाताचा स्पर्श ते धरून त्यांना घेऊन गेले आणि तो स्पर्श त्यांना महाराजांचा हाताचा तो स्पर्श मला उभ्या आयुष्याचा वाटेकरी झाला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला नीटसं बोलता येत नाही. कुणाचं तरी मोकळं मुख लागतं, कुणीतरी शुद्ध बुद्धिवान लागतो आणि त्याच्या बुद्धीतून मला बोध द्यावा लागतो. बुद्धी आणि बोध हा निराळा आहे. बुद्धी आणि बोध, बुद्धी आपण घेतलेली असते, बुद्धी बोध निराळा आहे. वडिलांना म्हणले माऊलीजी ते नेहमी ली ऐवजी ली म्हणायचे. तोत्रा शब्द होता. वाड्या ते म्हणायचे नाही, वाल्य. बापू वाल्या ते. ही भाषा त्यांची समजून घ्यायला लागायची. या शिव्यांचे अर्थ आपल्याला कळले पाहिजे. मग तिथं मामीच्याकडे कुंटे आले. आता हे कुंटे सुद्धा महाराजांच्या नगरपासूनचे त्यांच्या घराण्यात त्यांची सुद्धा कथा आहे की महाराजांची त्यांची गाठ सुद्धा नगरला तशीच झाली. पान थुंकले होते त्यांच्या कोटावर महाराज, म्हणून ते भडकले. आणि तिथून काही दिवसांनी त्यांना तो अनुभव आला आणि त्यातून त्यांची गाठ झाली कुंट्यांची त्यांची. आणि कुंटे पुण्यात सुद्धा आले. पुण्यात महाराज बरेच वेळेला कुंट्यांच्या घरी उतरायचे. अजून कुंट्यांचे काही नातेवाईक आपल्याकडे कार्यक्रमाला येतात. आता मी भेटायला जाणार आहे. महाराजांच्या चपला विपल्या त्यांच्याकडे आहेत आणि बऱ्याच गोष्टी कुंट्यांच्या घरी घडलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी अनेक कुंट्यांना अनुभव आहे. म्हणजे 65 सालापर्यंत ही जी जागा आहे ती मालपाणींकडनं घेऊन कुंट्यांच्या नावे कागद केला होता आणि मग हे ट्रस्टी 65-66 नंतर झाले. शंकर महाराज एवढ्या कुंट्यांबद्दल त्यांना आदर होता. आणि कुंटे हे दादांनाही ओळखीचे होते, दादांनाही ओळखायचे त्यावेळेला. आणि मग त्यांच्याबरोबर ते नगरला निघून गेले.
काका या जे पुस्तक आहे त्याच्या ज्या प्रस्तावनेबद्दल तुम्ही बोललात की कुणी ती लिहिली आहे ते कळत नाही, कारण त्यामध्ये डॉक्टर धनेश्वरांचं नाव आहे, महाराजांचं आहे आणि खाली नाव नाहीये. तर या प्रस्तावनेचा एक सारांश सांगू शकाल सांगतो का? की आता ही प्रस्तावना मी वाचून दाखवतो काही काही गोष्टी, कारण का मी शब्दाला पैशापेक्षा जास्त किंमत देतो. पैसा खर्च होईल पण हे शब्द खर्च होत नाहीत आणि अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत की हे लोकांचं जीवन घडवू शकतात. जे बिघडलेत ते घडवले जातात त्यातून. म्हणून ही प्रस्तावना काही पद्धतीत वाचून दाखवतो. महान योगी श्री शंकर महाराज यांचा अनुभव अनेकांना आहे. तो अनेक रंगी आहे. त्याचे व्यक्तिमत्वही गोड आहे, आकलन शक्तीच्या पलीकडील. त्यामुळे त्यांच्या संबंधी विविध रंगी आख्यायिका सर्वत्र ऐकाव्यास मिळतील. त्यांचे लौकिक जीवन, साधकावस्था, सिद्धावस्था या संबंधी सुसंगत माहिती आज तरी उपलब्ध नाही. कोणी सांगतात ते मूळ मराठवाड्यातील, कोणी सांगतात ते मंगळवेरच्या उपासने करण्यातील. सारेच गोडे. एक गोष्ट स्पष्ट आहे, ते जेव्हा कोणाच भेटले ते सिद्धावस्थेत, अवधूत अवस्थेत आदिनाथ शंकर महाराजांच्या रूपात. नगरचे सिद्धयोगी डॉक्टर ना. धनेश्वर हे त्यांचे परमशिष्य. सद्गुरू शंकर महाराजांचे नुसते नाव निघाले तरी त्यांचे हृदय उचंबळून उठे. त्यांच्या तोंडून महाराजांसंबंधी अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या. महाराजांचे माऊली स्वरूप मनोमन कोरले गेले. डॉक्टर धनेश्वर म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी. ते नेहमी सांगत, महाराजांनी माझ्याकडून ज्ञानेश्वरीची ओवीन ओवी पिंजून घेतली. एकेका ओळीवर दिवस दिवस घालवला. ज्ञानेश्वरी जगायला शिकवलं. हे सर्व महाराजांच्या रूढ आख्यायिकातून फारच वेगळं होतं. मनात विचार आला, महाराजांचे ज्ञानस्वरूप लोकांसमोर येणे अगत्याचे आहे आणि महाराजांच्या कृपेने त्यांच्यात उदंड सहवास लाभलेले अंतरंगात डोकावून पाहू शकणारे योगी ज्ञाननाथजी जेव्हा माझ्या मंचेच बोलू लागले तेव्हा कोण आनंद झाला म्हणून सांगितले. प्रिय वाचक, रूढ अर्थाहून हे चरित्र वेगळे आहे, कारण ज्या सत्पुरुषांविषयी बोलायचे तो सत्पुरुष रूढीपलीकडील आहे. तेव्हा त्या सत्पुरुषाच्या योगी ज्ञाननाथजींना जे जसे दर्शन घडले त्याचेच हे चित्रण श्री गोखले पितापुत्रांनी अतिप्रेमाने येथे केले आहे. हे क्षणचित्र असले तर ते पूर्णपणे दर्शन घडवणारे आहे. योगी ज्ञाननाथजी यांना महाराजांचा उन्हापुरा एक तपाचा सहवास लाभला. तोही अंतर्निष्ठ असा मेहेंदळेवाडा, यल्लूबाईंचा वाडा, मामा ढेकणे यांचे बिराड, बाबुराव रुद्रांची जन्ममूळ झोपडी या विविध ठिकाणी त्यांना जे जे पाहावेस मिळाले, ऐकायला मिळाले, अनुभवायला मिळाले ते त्यांनी स्वच्छ मनाने येथे सांगितलेले आहे. साऱ्याच गोष्टी अक्षरशः अद्भुत आहेत. धन्य गुरु आणि धन्यतम त्यांचे ते शिष्योत्तम. आजही महाराज आहेत. जिज्ञासूंना आणि आर्तांना त्यांचे दर्शन होते, मार्गदर्शन लाभते आणि प्रचिती येते. अलीकडेच घडलेले एक गोष्ट, पुण्याच्या राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रात उदंड मर्दुमकी गाजवलेला एक तरुण योगायोगाने नव्हे तर आई वडिलांच्या पुण्याईने महाराजांच्या समाधीसमोर विमनस्क मनस्थितीत जाऊन सहज उभा राहतो आणि चमत्कार घडतो. महाराज त्याला पोटाशी धरतात आणि अंतर्बाह्य परिवर्तन घडते. चमत्कार नव्हे तर काय, पण अंतर्निष्ठा ओळखण्यासाठी तशीच पुण्याई हवी, दृष्टी हवी. योगेश्वर ओळखावा योगेश्वर, ज्ञानेश्वर जाणावा ज्ञानेश्वर. 1945 सालची ती गोष्ट असावी. विश्वविख्यात तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती पुण्यातील व्याख्याते संपून डेक्कन क्वीनने मुंबईला चालले होते. डब्याच्या दारात उभे असता त्यांची नजर दूर बाकावर बसलेल्या महाराजांकडे गेली आणि डब्यातून चटकन उतरून गर्दीतून वाट काढत ते महाराजांसमोर विनम्रपणे उभे राहिले. उभे त्यांचे मौन संभाषण झाले. महाराजांनी काळ्या तुळशीचा टपोरा हार कृष्णमूर्तींना दिला. त्याचा स्वीकार करून कृष्णमूर्ती परतले. घटना छोटी पण फार महत्त्वाची. अंतर्निष्ठांना ओळखायला अंतर्निष्ठच असावा लागतो. ही अंतर्निष्ठा या चरित्र संकीर्तनाने जागृत व्हायला प्रारंभ व्हावा असे मनोमन वाटते. योगी ज्ञाननाथजींनी सर्वस्वी गोविंद महादेव आणि अरुण गोविंद गोखले यांचा मी कृतज्ञ आहे. भरोनी सद्भावाचे अंजुळी मिया वोविली फुले मोकळी अर्पिली आंग्र युगली विश्वरूपाची. काका, आता याच पुस्तकाच्या अनुषंगाने आपण बोलतोय, तर
एक शेवटच्या पानावर ज्ञाननाथजींना महाराजांचा समाधी नंतर आलेला जो एक संदेश आहे, म्हणजे माझ्या बाह्य कृतीला भुलू नका, वृद्धी सिद्धीच्या मागे लागू नका, तुमच्या जीवाचं कोडे तुमचा आत्मारामच सोडविल, माझं अस्तित्व तिथंच आहे ते ओळखा. तर या संदेशाची फोड तुम्ही आम्हाला सांगाल का? हो. आता महाराजांची अष्टमी जवळ आलेली आहे, पुण्यतिथी त्यांची. त्याने ती माहिती आपण जरी घेतली तरी पुन्हा घेऊ की ह्या लोकांचं मी म्हणलं त्याप्रमाणे कधी देह ठेवायचा काय हे ठरलेलं असतं. डॉक्टर धनेश्वरांकरता हा देह त्यांनी 17 वर्ष पुढे ठेवला, 1947 साली. नाही तर हा देह ते 35 सालीच ठेवणार, 1930. पण डॉक्टर धनेश्वर म्हणले की तुम्ही मला शब्द दिलाय, म्हणजे एवढं सुद्धा गुरु शिष्याचं प्रेम आणि अधिकार लागतो की मला तुम्ही पूर्णत्वाला अजून नेलेलं नाहीये, तर तुम्ही मला सोडून अर्धवट जाता कसं. त्या शब्दाखातर महाराजांना समाधीचा दिवस, वर्ष ही काही वर्ष पुढे ढकलावी लागली. म्हणजे जन्म मरण हे यांच्या इच्छेवर आहे, यांच्या हातात आहे. आपल्याला वाट बघावी लागते तशी त्यांना वाट बघावी लागत. आणि योग्याचं मृत्यू काय असतो हे आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. त्या याच्याप्रमाणे त्याप्रमाणे शंकर महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवायचा त्यावेळेला काही दिवस आधी रावसाहेबांना यांना सांगितलं की आता शर्ट माझा जुना झालाय, मला कोट बदलायला पाहिजे. आता 2-3 नावं आहेत, त्यांनी सांगितलं की मी नवा आणून शिवतो, कोट शिवतो. माप घेतली, सगळे घेतले. त्यात कोणत्यांचं नाव आहे? हो, कळलं नाही त्यांना. मग बापूंनी त्यांना सांगितलं की कोट जुना झाला याचा अर्थ की त्यांना शरीर आता हे विलीन करायचं आहे. त्यामुळे त्याने कोट जुना झाला शब्द. मग ते म्हणले ठीक आहे, बरोबर आहे. मग काही दिवसांनी फिरत फिरत ते या इकडं सातार रोडच्या साईडला आले. आणि सातार रोडच्या साईडला त्यावेळेला संबंध बाबडी आणि काटे कच्चा रोड होता सगळा खडीचा. त्याच्यात ते येऊन उभे राहिले आणि उभं राहून त्यांनी दृष्टी सगळीकडे फिरवली. ती अनाथ विद्यालयाची काही जागा होती, विहीर सगळं, आणि मालपाणींची जागा होती त्याची. मग मालपाणी सुद्धा बरोबर त्यांच्या होते. 5-6 मंडळी होती. बापू, रावसाहेब बेंदाळे, ताईसाहेब, हे सगळे मिरेकर, धनेश्वरी, सगळी मंडळी बरोबर होती. थोडंसं त्यांना वाईट की महाराज आता देह ठेवा, आकार रूप आपल्या याच्यातून जाणार, दुःख झालं थोडं. पण शेवटी मनाची तयारी तेच करून घेतात. बघितलं त्यांनी, सगळं फिरून बघितलं आणि म्हणले की ही माझी जागा, ही मी पसंत केलेली, इथं मला समाधी घ्यायची. त्या दृष्टीने आता पुढची पावलं सगळी आपल्याला उचलायची. आणि तो सातार आणि पुणे याचा मधला सेंटर आहे. त्यामुळे तिथं खाली काही एक विशेष खडक आहे तिथं, आणि तिथं काही नाथ सिद्धांचे संबंधित काही वास्तू आहे. त्यामुळे ती त्यांनाच जाणवली आणि त्यांनी उभं राहून सांगितलं की इथं मी समाधी घेणार. त्याप्रमाणे ठरलं, सगळ्यांचं ठरलं. मग पुढं कागदपत्र भानगडी एक एक चालू केल्या आणि मग ते आले इकडं मठ. आणि त्यांनी सांगितलं की आता काही दिवसांनी तुम्ही मामा ढेकड्यांच्या इथे या, मी तुम्हाला खिचडी करून घालणार आहे. मग ही 5-6 मंडळी सगळी गेली तिथं मामा ढेकड्यांच्या इथं. त्यावेळेला त्या स्टोवर पातेलं ठेवून महाराज स्वतः खिचडी तयार बनवत होते. आणि खिचडी बनवून एका साईडला हे बसले, गप्पा मारल्या, चहा करून दिला, मामींशीच गप्पा झाल्या. मामींनाही वाईट वाटत होतं मामांना. म्हणजे थोडंसं असं संमिश्र वातावरणात सगळे होते त्याच्या. मग महाराजांनी स्वतः ती खिचडी बनवून सगळ्यांना द्रोणातून दिली. मग काही मंडळींना कळलं ही बातमी, त्यामुळे तेही तिथं आले. त्याही मंडळींना महाराजांनी खिचडी दिली आणि सगळे निघून गेल्यावर ही 5-6 मंडळी जी राहिले, आमचे वडील रावसाहेब, न्यायरत्न विनोद, तेही मंडळी राहिली. यांना जवळ घेतलं, त्यांच्या तोंडावरनं हात फिरवला आणि तोंडावरनं हात फिरवून प्रत्येकाला त्याची कामं सांगितली खिचडी खायला घालून. आणि म्हणले मी खिचडी खायला घातली म्हणजे ह्यात सुद्धा, खिचडी या प्रसादात सुद्धा अर्थ आहे की तुमच्या
आयुष्याची संसाराची जी खिचडी झाली त्या खिचडीतून मी तुम्हाला बाहेर काढतोय. त्या खिचडीत तुम्ही अडकू नका, मी तुम्हाला ढवळून बाहेर काढतोय. म्हणून हा खिचडीचा प्रसाद मी ठेवलाय आणि या सहज सगळ्यांना करता येण्यासारखं शक्य आहे. पण त्यातला गूढ अर्थ सिगरेट आणि याच्यासारखा दारूसारखा हा गूढ अर्थ त्यातला आहे हे महाराजांनी सांगितलं. सगळ्यांनी खिचडी खायला भेट सांगितलं. आमच्या वडिलांना सांगितलं की बाबा तू सप्तमीलाच वर जा पर्वतीवर. पेशव्यांच्या समाधीच्या शेजारी 42 ते 64 आम्ही राहिला होतो. मुजुमदार बाबासाहेब तुळशीबागवाले ट्रस्टी होते, त्यांनी साधनेकरता म्हणून खोली दिली होती त्यांना. त्यामुळे तिथं साधना उपासना ते करायची. हरिनाथजी सुद्धा वर असायचे तिथं. त्याप्रमाणे त्यांना सांगितलं की तू उलटी हे वाच गुरुचरित्र आणि माझा निरोप ज्या वेळेला येईल त्यावेळेला तू ये, तोवर वाचन चालू कर. त्याप्रमाणे सप्तमीला संध्याकाळी सगळं जेवण डबा घेऊन बापू आमचे वर गेले आणि महाराज 2 दिवस काही बोलत नव्हते, मौन अवस्थेत होते. माझ्या कशी ही सिद्ध सत्पुरुष मंडळी आहेत, ह्या जाण्याआधी त्यांचं शरीर ते शुद्ध करत असतं, शुद्ध करत असतं आणि काही चक्रावरच्या आतल्या क्रिया ज्या असतात त्या ते घडवत असतात. आणि त्या घडवत असताना त्यांना या देह सोडायचा असतो, पंचतत्वात विलीन करायचे असतात आप तेज वायूमध्ये. त्यामुळे काही त्या क्रिया त्यांच्या घडत असतात. त्यावेळेला ते मौन अवस्थेत असतात, कोणाशी बोलत नाहीत ते. त्याप्रमाणे ते मौन अवस्थेत होते. सप्तमीला सकाळी त्यांनी मामींकडे चहा मागितला. त्यांनी आंघोळ करून चहा घेतला. चहा घेऊन व्यवस्थित धोतर येते दिसून शांत अवस्थेत होते ते. आणि ते म्हणले आता या फडताळात मी जाऊन बसणार आणि दार लोटून घे आणि कोणीही आवाज करू नका, कोणी आलं तरी मला भेटून देऊ नका. मी आता माझ्या निद्रिस्त अवस्थेत आहे, मी देह हळूहळू सोडत जाणार, त्यामुळे डिस्टर्ब करू नका. म्हणून सकाळी जे जाऊन बसले, सप्तमीच्या सकाळी चहा घेतल्यानंतर जाऊन बसले आतमध्ये. मामा मामी सगळे घरामध्ये, ते आता अवस्थेत दुःखी अवस्थेत होते. इकडं बापू आले. बापूंनी रात्री तिथं ते वर गेले, त्यांनी त्यांची उपासना करून वाचन चालू केलं. वाचन चालू केलं पहाटे बसून आणि अष्टमीला बसून झाल्यानंतर त्यांनी 53 अध्याय घेतला, 52वा घेतला, 51 घेतला आणि ते स्वामी येतात फुलं हे सोडतात तिचे सचित्र होतं आणि ते वाचन चालू करणार. तेवढ्यामध्ये मामांचा तर गणेश नावाचा मुलगा आला आणि म्हणलं बापू महाराजांनी देह ठेवला. त्यावेळेला पहाटे 4 वाजता मामींना त्यांनी सांगितलं, तेवढाच आवाज त्यांचा आला की मी आता माझा देह हा विलीन करते, तर माझी ही ज्योत मी आता बाहेर काढत आहे. त्यामुळे सगळ्यांनी म्हणजे दोघांचा मामा मामी आपलं घोंगडं टाकून बसले होते आणि त्यानंतर महाराजांचा आवाज पूर्णपणे बंद झाला. तो बंद झाल्यानंतर निरोप आल्यानंतर वडील बिडील सगळे आले. काही गोष्टी लोकांना रात्री कळल्या, पुणेश्वर लहान होतं त्यावेळेला. कळल्याबरोबर त्या लोकांनी दर्शनाकरता लाईन लावली बाहेर. मग त्या याच्यात आमचे वडील स्वतः विनोदांचे हे आता वडील संप्रत विनोदांचे वडील ते नायरत्न विनोद हे आले, स्वतः रावसाहेब मेंदळे धावत आले, सगळेजण तिथं जमले. मग दर्शन झाल्यानंतर सगळ्यांनी दार आत लावून घेतले आणि महाराजांच्या ज्या क्रिया होत्या त्या सुरू केल्या की महाराजांना काही संदेश द्यायचा होता. त्यावेळेला महाराजांचं शरीर आहे ते उष्ण असतं, पूर्ण उष्ण होतं. आपलं शरीर थंड पडतं, त्यांचं शरीर उष्ण होतं. कारण सिद्ध योगी आपली जी कला आहे ती कला आपल्या 16वी ठेवतात ब्रह्मरंध्रामध्ये. त्यामुळे ते कधीही जन्म घेऊ शकतात, कधीही कार्य करू शकतात, कधीही प्रत्यक्ष येऊन उभे राहू शकतात. त्याकरता त्यांना समाधी द्यायची असते आणि त्यांचे वर हा वायू त्यांनी धनंजय वायू हा वर त्यांनी त्यांच्या ब्रह्मरंध्रामध्ये ठेवलेला असतो. तो वायू म्हणून आपल्याकडं सुद्धा हा वायू जाईस्तवर 12 तास आपलं प्रेत ठेवतात. कारण जिवंतही होऊ शकतं काही वेळेला, अशा घटनाही घडलेल्या आहेत.
बघायचे असतील तेव्हा याच्यामध्ये वैकुंठच जा, तिथं लावलेलं आहे. एक म्हातारी जीवन झाली. माझा मित्र तिथं होता त्यावेळेला एक अनाथ ह्याच्यातला म्हातारा जिवंत झालेला आहे, की आमच्या बिगाऱ्यांची दारू उतरली सगळी प्यायलेली. कारण दारू प्यावी लागते, त्याशिवाय आणता येत नाही. आणि त्यावेळेला जोशी आंबेवाले होते, आंबेवाले नाही, हे वडेपाववाले जोशी. त्यांचा काहीतरी मुलगा ॲक्सिडेंटमध्ये, मुलं गेली होती काही शाळेची त्याच्यात. त्यावेळेची ही घटना घडलेली आहे की तो म्हातारा जिवंत झाला आणि पुढे तो जगला. आमच्या अधिकाऱ्यांनी मग येऊन सहाय्य करून सोडवलं गेलं. त्याचप्रमाणे ब्रह्मरंध्रामध्ये आपला प्राण असतो. ते मडकं फुटल्याशिवाय म्हणतात कोणी निघायचं नाही. आता आपण ते भट्टीत टाकतो आपल्या, त्यामुळे प्रश्न येत नाही. पण जे लाकडच जाळतात ते थांबतात तिथं. त्यावेळेला म्हातारी जागे, शरणावरची म्हातारी तिथं जागी झालेली. त्या घटना घडलेल्या आहेत. आमची मानलेली बहीणसुद्धा आलेली आहे. 2 तास जगली आणि मग पुन्हा गेली. महाराजांच्या आधी त्यांचे शिष्य जे एक होते PM तिथले, ते 12 वाजता गेले, महाराज 10 वाजता गेले. पण घरी ते जिवंत झाले आणि ते म्हणले जोपर्यंत गुरु जात नाही तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही, गायकवाड म्हणून. हे त्यांची गोष्ट मला मुलींनी सांगितली घडली. आमच्या मागेच त्यांची बॉडी होती त्याच्या. अशा घटना घडतात म्हणून आपल्याकडे ठेवतात त्याच्या. त्याप्रमाणे महाराजांचं शरीर हे उष्ण होतं आणि ते कायम नेपर्यंत उष्ण होतं. त्यानंतर महाराजांना संबंध बाहेर काढलं तर त्यांच्या आतमध्ये त्यावेळेला हृदयाला तांब्याची तार लावली आणि एक तार कानात न्यायमूर्ती रत्न विनोदांनी घातली. रावसाहेब जे जे सांगतील ते टिपून घेत होते. त्या अवस्थेत जाऊन ते सांगत होते. ज्ञाननाथ जे आहेत स्वतः बापू त्यावेळेला हे साईडला उभे होते. तेवढे 3 जण आत होते. आणि त्यावेळेला महाराजांनी काही संदेश दिला, तो टिपला त्यांनी की पुढलं आयुष्य काय आहे ते. आणि त्याप्रमाणे वडिलांना जो संदेश आला की 6 ठिकाणची माती, वाळू आणि फुलं हे आणून तू स्वतः माझ्या समाधीत खाली ठेव आणि मग मला समाधी दे. हे आळंदी, जंगली महाराज, पद्मावती, माळी महाराज, इथली माती सगळी 6 ठिकाणची आणून ठेव आणि मग मला दे. त्याप्रमाणे पंडित जे होते जगन्नाथराव पंडित, त्यांची गाडी घेऊन रावसाहेबांनी गाडी दिली. गाडी घेतली, सगळे जमा केलं, आणलं. तवर महाराजांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि मग ते अंत्ययात्रा हळूहळू थांबत थांबत सगळीकडं ती इथं आली आणि इथं त्यांना ठेवलं. उकरायला घेतलं समाधी करता. त्यावेळेला काहीतरी बाचाबाची झाली. मालपणींचे एक भाऊ काहीतरी तयार नव्हते. त्याने पोलीस पाटलाला कंप्लेंट केली. मग त्यावेळेला अरण्येश्वरला सयाजीराव माळी बसले होते. मग त्यांना ही घटना तिथं आधीच कळली होती. मग रावसाहेब म्हणले बापू तू घेऊन ये त्यांना. मग वडील आमचे गेले. सयाजीराव ते म्हणले मला सगळी घटना माहिती. म्हणले तो गेला तरी असं सरळ जाणार नाही, तो म्हणले काहीतरी उद्योग करून जातो. म्हणून सयाजीराव माळी दारूची बाटली ते आणि ते निघाले तिथे आणि भजन चालू, ओत दारू घे, ओत दारू घे चालू. तिथं आले. सयाजीराव माळी आता पैलवान होते, ते 6.5 फूट हाईट होती त्यांची. त्याप्रमाणे त्यांनी विचारपूस केली तर त्यांचा नमस्कार केला त्याने, तर त्यांचा देह मारुतीसारखा झाला होता. तर म्हणले अरे काय रे, आता मारुती रूपात दर्शन देतो काय. म्हणून मारुतीची मूर्ती तिथं बसवलेली आहे, महाराजांच्या तिथं समोर मारुतीची मूर्ती आहे तिथं. म्हणून मारुती रूपात दर्शन संबंध त्यांना झाला. मग पोलीस पाटलाची बोलले. पोलीस पाटलाच्या अंगावर हात ठेवला तर तसाच्या तसा तो खाली बसला त्या याच्या अवस्थेतच. आणि तिथून पुढे म्हणले गया समाधी. म्हणून समाधी पूर्ण केली. महाराजांना आतमध्ये ठेवलं. महाराजांना ठेवलंय ते पूर्णपणे असं ठेवलेलं आहे दक्षिण. तर त्याप्रमाणे ठेवलं त्यांना आणि ठेवून त्यांना समाधी दिली. त्या व्यवस्थित नुसतं ठेवलं समाधी दिली. त्याच्या काही प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया माहिती करून समाधी द्यायची असते. ती तांब्याची तार वर काढायची असते, ती पादुकांना टच करायची असते. म्हणजे त्याचा जो चार्जिंग आहे तो पादुकातनं लोकांना मिळतो. त्याकरता ती तार ठेवायची असते त्या ह्याच्यात. मग ती तारेचा भाग काही आपल्याकडं आहे, महाराजांची टोपी आहे, खुर्ची आहे महाराजांची आपल्याकडं. मग ते सगळे व्यवस्थित पूर्ण करून महाराजांनी समाधी केली. आणि त्या वेळपासून बामवराव रुद्र हे तिथं बसून होते, ते शेवटपर्यंत होते बापूसाहेबांचा. आणि असा ही समाधीची प्रक्रिया ही पूर्ण केली. आणि त्यानंतर काही दिवसांनी बऱ्याच अष्टमीला धनेश्वर, ताईसाहेब मेंदळे, रावसाहेब मेंदळे, बाबराव यांची प्रवचनं चालायची दर अष्टमीला. आत्तापर्यंत वडील करत होते आमचे शेवटपर्यंत, म्हणजे समाधीचे नवीन होईपर्यंत त्यामुळे कार्यक्रम चालायचे तिथं व्हायचं. पुढं पुढं काही काही
ट्रस्ट झालं तसे बदली होत गेले काही गोष्टी, नको त्या गोष्टी वाढल्या, काही चांगल्या आहेत वाईट आहेत, आपण ते धरून चालायचं नाही, बघायचं नाही, त्या गोष्टी घडल्या. मग शेवट महाराजांना ठेवल्यानंतर वाड्यामध्ये सगळ्यांची सभा भरवायची ठरलं, शोकसभा. शोकसभा ठरली, भरायचं सगळं झालं. मग एक एक सगळे जमले, एकेकाने चालू केलं महाराजांचे अनुभव, महाराजांच्या रीती. आता काही मंडळी सत्य, काहींना माहिती, एवढं ते एवढं करून सांगायचं, सगळं चालू होतं माझे. अशा याच्यामध्ये महाराजांनी एक जिथं बागोबा होते त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. महाराज प्रत्यक्ष आलेले नाहीयेत, आले असते, परंतु जगाला सुद्धा या क्रिया पटत नाहीत काही वेळेला, म्हणून ही मंडळी सुद्धा ती राखून असतात. आमच्या बहिणींचं लग्न व्हायचं होतं, त्यावेळेला सुद्धा महाराज अंगात येताना पुढं पुढं ते म्हणले की बापू आता मी तुझ्या अंगात येणार नाही, कारण मुलींची लग्न व्हायची तुझ्या, उद्या असं जर कोणी बघितलं तर देणार नाही, तर तुझ्या संसाराचं आपल्याला वाटोळ करायचं नाही, तुझा संसार सुफळ करायचा आहे. म्हणून आता सगळ्यांनी माझ्यातच त्याच्यातच मला बघा, मी त्याच्या शरीरात प्रवेश आत्ता तरी होस्तोर करणार नाही. इतकी त्यांना काळजी कनवाळं असायची, इतके ते मायोळू होते की सगळ्या शिष्यांची ते काळजी घ्यायची. आणि अशा ह्याच्यात झाल्यावर ते म्हणले, अरे तुम्ही करताय कोणाची, ही काय सभा भरली, मी गेलोही नाही आलोही नाही, मी आहे असाच आहे, इथंच आहे. म्हणून त्यांनी ते शेवटचं हे दिलेलं आहे. आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वर ही शब्दांनी वाचायची नाही, तर ज्ञानेश्वरनं आपलं जीवन जगवायचं आहे. संत बोधाने व ज्ञानेश्वरने जगाला तारले आहे. ज्याने ज्ञानेश्वरच्या रसात आपला संसार लोटला घोळला, त्याचंच अवघाची संसार सुखाचं होईल हे निश्चित, हे महाराजांनी जनतेला सांगितलेलं आहे. अशा ह्याच्यात पुन्हा महाराजांनी घेतल्यानंतर महाराजांनी एक संदेश, त्यानंतर 1981 साली महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना संदेश 34 वर्षांनी दिला बापूंना, माझ्या बाह्य कृतीला भूलू नका. म्हणजे त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलंय, कोणी अंगात आलं म्हणून फसवलं तर त्याला भूलू नका, मी असे कोणाच्याही नाही त्याच्या अंगात येणार नाही, त्याला भुलून कुठे पैसे अडके देऊ नका, त्याच्या कश्यपी धावू नका. हे त्याने कधी सांगितलं, 34 वर्षांनी. म्हणजे त्यांना सगळं पुढचं दिसत होतं, पण आपण काही शहाणे होत नाही. माझ्या बाह्य कृतीला भूलू नका, रिद्धी सिद्धीच्या मागं लागू नका, तुमच्या जीवाचे कोडे तुमचा आत्मारामच सोडविल, माझं अस्तित्व तिथंच आहे ते ओळखा, असे आहे सद्गुरू श्री शंकर महाराज. काका खूपच छान. मला वाटतं तुम्ही सगळा महाराजांचा समाधी सोहळा आम्हाला छान उलगडून दाखवला, डोळ्यासमोर उभा केला. आणि त्याचबरोबर हा जो 4 वाक्यांचा संदेश आहे 1981 साली आलेला, आणि हा महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे की कोणी वाकडे तिकडे हातपाय केले तरी मी शंकर महाराज म्हणून त्याला बोलू नका, माझ्या बाह्य याच्यात बघू नका, आंतरिक याच्यात मी जो संदेश दिला, जे शिकवलंय ते आत्मसात करा. आणि आपण सांगतोच की कुठल्याही महाराजाकडे किंवा याच्याकडे जायची गरज नाही, तुम्हाला फसवतील, अडकवतील. तुम्ही तुमच्या दुःखाचं मूळ शोधा, की दुःख निर्माण काय झालं, त्या मुळापर्यंत जर तुम्ही गेलात तर त्या दुःखाची जाणीव, त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि त्यात मुळाशी गेल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला वाट सापडेल आणि दुःखातून तुम्ही बाहेर पडू पाल. भस्म, विभूती, नारळ, गंडे, दोरे, मंत्र हे फक्त माध्यम आहे. हे तुमच्या मनाला समाधान देण्याकरता म्हणून देतात, परंतु ॲक्च्युअली तुमच्या मनाची ताकद हीच तुमची वाढते आणि त्याच्यामुळं तुमचं काम घडतं. तुम्हाला वाटतं की हे त्या शक्तीने केलं, पण ती शक्ती आपली ताकद तुम्हाला प्रदान करते, मानसिकतेला, मनाला, आणि तुमचं ते कार्य घडतं. याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला कालचंच देतो. म्हणजे मागचं कुठलं भूतकाळातलं नाही, तर कालचंच.
आमच्याकडं दाते नावाचे गृहस्थ येत होते, पत्रिका बित्रिका जाणणारे, हुशार गृहस्थ. म्हणजे आमची पहिली फोटोग्राफी किंवा आमच्या कार्यक्रमाचे सर्व शूट त्यांनी केलेले आणि अतिशय मन मोकळे, अतिशय छान कुटुंब ते. आमचे त्यांचे संबंध खूप आहेत. त्यांना अर्धांग व्हायचा झटका आला. त्यांच्या मिसेस पहिल्या काही महिन्यापूर्वी गेल्या, तो धक्का त्यांना बसतो. मुलाच्या पांढऱ्या पेशी एकाएकी कमी झाल्या आणि डॉक्टर म्हणले तो जाईल. त्यांनी महाराजांचं नाव घेतलं, केलं. मुलाला ॲडमिट होतात, ते आई बसून होती. तो धसका आईने घेतला आणि आई काही दिवसांनी हार्ट फेल होऊन गेली. मुलगा बरा झाला, काल आला होता. नवरा बायको दोघंही आहेत, छान आहेत, मुलं आहेत, सुंदर आहे. तर त्यांना अर्धांग व्हायचा झटका आला म्हणून तो बिचार रडत तिथं आला की सुधीर भाऊ म्हणले असं असं झालंय, काय करायचं, काहीतरी दादांना विनंती कर, तू काहीतरी दे. म्हणलं तुला एक सांगतो, मी नाही महाराज, मी नाही भगवंत, मी नाही देव, मी कुठल्या सिद्धी प्राप्त केल्या नाहीत. माझ्या हातातून कुठं असं भस्म विभूती सोनं नाणं नाही, तर आज मीच कुठे गेलो असतो. पोरं मला शिव्या देतात, त्याच्यामुळे खातो शिव्या मी, आनंद वाटतो मला. लोकांनी असं लफड्यात अडकवण्यापेक्षा मला शिव्या बऱ्या वाटतात ना. पोलीस डिपार्टमेंटच्या ताब्यात देण्यापेक्षा या शिव्या परवडल्या. ही कडी माझी आहे मोठी मागं, ही हातकडी उत्तम आहे मला न दिसणारी. बरोबर बोललात का? हां, मग ही हातकडी आहे म्हणल्यावर बाकीचं काय होणार आहे मला. त्यामुळे पोरं बोलतात तर मी तिकडं लक्ष देत नाही. चालते, त्यांचे ते विचार करतात की तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे, हे केलं पाहिजे. मी म्हटलं माझं मत सुद्धा मी माझ्या नावावर ठेवलेलं नाही, तो सुद्धा मी ट्रस्ट करून टाकला, लोकांच्या ताब्यात देऊन टाकलं. तुम्ही करा, तुम्ही अध्यात्म राहतं, आपल्याला करायची उपासना बाजूला राहते आणि त्याच्यामध्ये आडो. म्हणून माऊलीने सुद्धा हरिपाठ सांगितलंय ना की रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी मिळाली तर तुम्ही उपासनेच्या मागं लागणार नाही, उपासना तुमच्या हातनं घडणारच नाही. तुम्ही लोकांचेच प्रश्न सोडवाल, तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटला जाणार नाही आणि तुमचं फक्त रेडिओसारखं टी व्हीसारखं डबडं होईल. शेवटी डबडं होऊन तुम्ही पडाल बाजूला, तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुमच्या आयुष्याचं वाटोळ मात्र 100% होईल. कारण निगेटिव्हिटी सगळी तुम्ही घ्याल, पूर्ण निगेटिव्हिटी. म्हणून हे सांगणारे करणारे आहेत किंवा पत्रिका बघणारे आहेत, त्यांच्या घराचं बघितलं तर वाटोळ झालेलं असतं. कारण ती निगेटिव्हिटी जाळायची जी ताकद आहे ती त्यांच्यात नसते किंवा तो मार्ग त्यांनी दाखवला नसतो. तो मार्ग आपल्याला महाराजांनी दाखवला आहे, म्हणून क्रिया आपल्यावर होत नाही. तो रडला, उभा राहिला, असं असं झालंय, काय झालंय. म्हटलं बाबा 100% काही होणार नाही. हा नारळ फक्त घे, महाराजांच्या पायाशी लावला, त्याच्या मन याच्याकरता आणि त्यांच्या मनाच्या याच्याकरता तो नारळ हात लावून मी दिला आणि हा देवघरात ठेव, तुझी मानसिकता काम करेल. सांगितलं, त्याने नेऊन ठेवला, पूर्ण आडवे पडलेले. आणि त्याला म्हटलं एक सांगतो, आपण डॉक्टरचे औषधी उपाय सुद्धा करायचे. ॲडमिट जर केले तसं त्याला मी पत्ता दिला की अर्धांग व्हायचे पेशंट अगदी किती असले तरी त्यांच्या औषधाने, गायकवाड म्हणून आहे त्या वाडीच्या तिथं आतमध्ये खिद्रापूर रोडला गाव आहे, तिथं ते आवडती काय गाव आहेत, तिथं ते आहेत, तिथं ते देतात आणि बरे होतात. तर तोही तू वापर करून घे, तुला पत्ता आहे ते सगळं दिलं त्यांनी त्याप्रमाणे केलं, सांगितलं, कळवलं. पण शेवटी आपण मानसिकता धीर त्याला द्यायला पाहिजे. मला त्याचा फोन आला की नारळ भाऊ मी ठेवला आणि वडिलांनी बघितलं, नमस्कार केला पडूनच वडिलांनी, आणि काय माहीत नाही त्यांची मानसिकता काय ताकद आली. आज 4 तास खुर्चीवर बसून त्यांनी कॉम्प्युटरवर अभ्यास केला. ही ताकद कोणाची? नारळ हे माध्यम आहे, पण त्या नारळातून मी त्याची मानसिकता वाढवली, त्यांची मानसिकता वाढवली. याच्यामुळे आपल्याला काहीतरी होणार, ह्याच्यामुळे आपलं बरं होणार, ही ताकद त्यांच्यात वाढली. मानसिक ताकद वाढल्यावर आपोआपच ते उभे राहिले आणि 4 तास काम केलं. आता हा चमत्कार आहे. म्हणून आपण आपल्याकडे कुठली गोष्ट घेऊ नये.
नमस्कार केला तर तो आपल्याकरता नाही, तो त्या शक्तीला नमस्कार असतो. आपण फक्त पोस्टमन आहोत. घ्यायचं आणि तिकडे पत्र सोडून द्यायचं. त्याचा निकाल ते करणार आहेत, आपण नाही करायचं. म्हणून वडीलही कधी आपल्याकडे कधीच घ्यायचे नाहीत. ते म्हणायचे महाराज बसलेत ते करतात, मी फक्त सेवा करेन. त्यामुळे समाधीच्या दिवशी आपण सुद्धा महाराजांकडे बघितलं पाहिजे. ते त्यांच्याकडे सांसारिक दृष्टीने नाही बघता कामा नये. मागं मी सांगितलं, अधिकारी झाला, शिकला, कलेक्टर झालं की त्याला गाडी आली, घोडा आलं, पिऊन आलं, सगळं आलं. तसं तुम्हाला त्यांची एकदा नजर पडली, तुमच्यावर क्रिया घडली की सगळ्या गोष्टी तुमच्या आपोआप निभावतात. तुमचे प्रश्न सगळे सुटतात. फक्त तुम्ही त्या उद्देशाने त्यांच्याजवळ जा. त्यांच्या समाधीच्या पुढे डोकं आपटा. मग त्यांनी काय सांगितलंय की सर्व जो समर्पित मला करतो तोच खरा माझा शिष्य. मग एक बाह्य दृष्ट्या म्हणून आपण 1500चा 1000 घेऊन जातो, भारीपैकी पेढे घेऊन जातो, भारीपैकी अत्तर घेऊन जातो की महाराजांना एवढं मी घेऊन गेलो. अरे पण काय उपयोग? तिथं महाराज जे अत्तर घेऊन बसले तिथं टाळकं तुझं आपट, आणि ते अत्तर लावून घे ना. तुला त्या अत्तराचा वास तुझ्या आयुष्यात कायम राहील. हे उडणार अत्तर आहे तर न उडणार अत्तर आहे. हा महत्वाचा संदेश आपल्याला त्यातून द्यायचा की तुम्ही जा तिथं, त्यांना ओळखा. समाधीची फक्त तिथं जाऊन खिचडी खाऊन यायची नाही. आपल्या या संसाराच्या खिचडीतून बाहेर पडायचं आपल्याला आणि अध्यात्म ओळखून घ्यायचे आपल्याला. मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, ह्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. तेव्हाच समाज सुधारणा होईल. हे बाहेरचे जे आता प्रकार घडते हे जर कळले तर त्यातनं कमी होतील. की जोपर्यंत तुम्ही स्त्री आणि पुरुष हा भेद तुमच्यात होतो तोपर्यंत ह्या गोष्टी घडत राहणार. पण कुठंतरी तुमचं नातं बहीण भाऊ म्हणून जेव्हा निर्माण होतं त्यावेळेला ह्या गोष्टी कमी होतात. तुमची मानसिकता शेवटी ह्या गोष्टी घडतात, ह्या मानसिकतेवर घडतात. बघितल्यावर सगळ्यांवरच प्रेम होत नाही. मानसिकता तुमची कार्य करते. सर्व गोष्टी या मनावर आहेत आणि मन हे दाखवू शकत नाही कुठेही ते, पण त्याची निर्मिती मात्र आहे. आणि चालवतं शरीर हे मनच चालवतं. जोराचे 2 नंबरचे लागले पण मनाने जर विचार केला, घर आलंय जवळ अर्धा तास थांबू तर थांबू शकतो. म्हणजे तुमचा मनावर कंट्रोल किती आहे. असा अध्यात्मात कंट्रोल झाला पाहिजे मनावर की तू कुठं आजूबाजूला कचरा कोंडीत हिंडू नकोस. तू नामस्मरण जे मी घेतो त्या नामस्मरणाच्या दांड्यात तो अडक आणि तो दांड्यात त्या माझ्या बरोबर राहा. म्हणजे माझं मन कुठं फिरणार नाही. मी त्या दांड्याशी मन अडकून राहीन आणि आपण एकरूप होऊ. आणि त्याच वेळेला मला बाह्य गोष्टी सगळ्या माझ्या संपतील. हाच अष्टमीचा आजचा संदेश आहे. हाच आपल्याला पोच करायचा. सिद्ध हो. सिद्ध हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा